झाल्या। इतरही मागण्या होत्या। 2023 पासून मराठा बांधवांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते आंदोलनाच्या दरम्यान, तर ते देखील मागे घ्यावेत ही त्यांची मागणी होती। मराठा विजयी झाले। माया जातीचं कल्याण झालं, बस मला त्याचा आनंद आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण झालं, मराठवाड्यातल्या मराठ्यांचं सगळ्याचं कल्याण झालं, बस मग लेकरं सुखी राहते ना आता, आनंदी। घराघरात आनंद आहे, दिवाळी साजरी केली जाते। मराठवाड्यासाठी खूप मोठं सुवर्ण दिवस आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पण तसं पाहिलं तर सगळ्याच महाराष्ट्रासाठी सुवर्णाचा क्षण। तर विदर्भात बी आपण नोंदी दिल्या त्याच्या अगोदर, खानदेशात दिल्यात, कोकणात पण दिल्या। त्याच्यामुळं सगळ्यांसाठी, कारण शिंदे समिती ही महाराष्ट्रासाठी 3 कामं झाली। पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण झालं, मराठवाड्याचं कल्याण झालं आणि शिंदे समिती महाराष्ट्रात काम सुरू ठेवणार, म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण झालं। संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण। आरक्षणाचा जो अंधार होता मराठा समाजात, आता तो दूर होणार आहे, जो अंधार। आता माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही। मुंबई पण काबीज करून दाखवली, मुंबईत पाय पण ठेवून दाखवला मराठ्यांनी आणि विजय पण घेऊन दाखवला। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोन्याचा दिवस आणि महाराष्ट्रासाठी समिती काम करायला लागले म्हणून महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी आहे। असा विजय 75 वर्षात कधी झाला नव्हता, तो मराठ्यांचा झाला। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि आज संपूर्ण मराठा समाज आनंद आहे, दिवाळी साजरा करते असं त्यांचं म्हणणं आहे। संजय सरोदे, TV9 मराठी, मुंबई। तर मराठा समाजासाठी हा सुवर्ण क्षण असल्याचं या ठिकाणी जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जातीचं कल्याण झालं असं त्यांनी म्हटलं। जरांगे पाटील यांच्या निमित्तानं खरं तर मराठा समाजाला एक योद्धा या निमित्तानं मिळालेला आहे। संपूर्ण राज्याचं कल्याण झालं असं जरांगे पाटील या दरम्यान म्हणालेले आहे। मुंबईमध्ये आलो तर आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही ही भूमिका आधीपासूनच जरांगेंनी घेतली होती आणि अखेर आज या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळूनच जरांगे आपल्या गावी निघणार आहेत। पुढची दिशा त्यांची असणार आहे। त्याआधी त्यांच्यावर काही उपचार होणारे, वैद्यकीय चाचणी होणारे आणि त्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी आली असल्याचं आपण पाहतोय। विजयाचा गुलाल अखेर उधळण्यात आलेला आहे। एकीकडे जरांगे पाटील यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी जल्लोष करताना आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत। जरांगे पाटील यांनी एक धडा या निमित्तानं या ठिकाणी घालून दिलाय की सर्वसामान्य माणूसही संघर्षाच्या तयारीत राहिला, मेहनतीच्या तयारीत राहिला आणि प्रामाणिक राहिला तर त्याला यश मिळतं, हे जरांगे पाटील यांच्या या लढ्यानं दाखवून दिलेलं आहे। अखेर त्यांचा हा लढा यशस्वी झाला। उपोषणाचं अस्त्र त्यांनी उगारलं आणि शेवटी सत्य, अहिंसा या मार्गानंच आपण यश मिळवू शकतो, हे जरांगे पाटील यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांचा हा संघर्ष संपूर्ण मराठा समाजानं पाहिला आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला। याच मागण्यांसाठी मराठा समाजानं 52 मोर्चे देखील काढलेले होते। मात्र अखेर एका सर्वसामान्य माणसानं हे यश मिळवून दाखवून असामान्य अशी व्यक्ती म्हणून ओळख मिळवली आहे। जरांगे पाटील यांचा हा लढा यशस्वी झाला, एक प्रकारे मराठ्यांचा लढा यशस्वी झाला। एका सर्वसामान्य माणसाच्या मागे देखील हा संपूर्ण मराठा समाज उभा राहिला। या समाजाची ताकद जरांगे पाटलांनी एकवटली आणि यशापर्यंत या समाजाला नेऊन ठेवलेला आहे। संपूर्ण समाजासाठी हा सुवर्ण क्षण असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जातीचं कल्याण झालं असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत कित्येकांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलेलं आहे, मात्र त्यांच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस त्यांच्या मागण्यांसाठी पुढे येतो, स्वतःला त्रास करून घेतो, अगदी जीवाचीही पर्वा करत नाही। या माणसावर मराठा समाज देखील विश्वास ठेवतो आणि अखेर हाच माणूस त्यांना यशापर्यंत नेऊन ठेवतो। तर ही आहे जरांगे पाटील यांच्या आणि मराठा समाजाच्या यशाची कहाणी। जरांगे पाटील यांच्या लढ्याला या ठिकाणी आलेलं हे यश आपण पाहतोय। संपूर्ण समाजाच्या लढ्याला आलेलं हे यश जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर
संपूर्ण मुंबई मराठा बांधवांनी काबीज केलेली होती। गेल्या 5 दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषण जरांगे पाटील यांचं सुरू होतं। आज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण समाजाचं कल्याण होणार आहे आणि त्यानंतर आता त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील भावूक झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। तर मराठा समाज देखील जल्लोष या ठिकाणी साजरा करत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो। ही 2 दृश्य अतिशय बोलकी आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत। जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतो। जरांगे पाटील यांनी 2 वर्षांपासून आपलं उपोषण सुरू केलं होतं आणि 7 वेळा त्यांनी हे उपोषण केलं। प्रत्येक वेळेला त्यांना यश आलंच असं नाही आणि काही वेळेला आपली फसवणूक झाली असं देखील जरांगे पाटलांनी मान्य करून टाकलं। मात्र त्यानंतर आज त्यांनी हा GR घेताना सुद्धा ताकही फुंकून घेतलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण GR वाचल्यानंतरच त्यांनी त्यावर मान्यता दर्शवली। कुठलाही बाकीचा हट्ट न करता समाजाचं कल्याण झालं असं म्हणत त्यांनी आपलं उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे। जसं मी म्हटलं की सर्वसामान्य व्यक्ती मात्र असामान्यत्वाला पोहोचलेली व्यक्ती अशा प्रकारची ओळख जरांगे पाटलांनी या ठिकाणी आता निर्माण केली आहे। जे कित्येक वर्षात झालं नाही ते जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी करून दाखवलं। घराघरात आनंद दिवाळी साजरी केली जाते। मराठवाड्यासाठी खूप मोठं सुवर्ण दिवस आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पण तसं पाहिलं तर सगळ्याच महाराष्ट्रासाठी सुवर्णाचा क्षण आहे। कारण विदर्भात बी आपण नोंदी दिल्या त्याच्या अगोदर, खानदेशात दिल्यात, कोकणात पण दिल्यात। त्याच्यामुळं सगळ्यांसाठीच, कारण शिंदे समिती ही महाराष्ट्रासाठी 3 कामं झाली। पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण झालं, मराठवाड्याचं कल्याण झालं आणि शिंदे समिती महाराष्ट्रात काम सुरू ठेवणार म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण झालं। संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण। आरक्षणाचा जो अंधार होता मराठा समाजात आता तो दूर होणार आहे। जो अंधार आता माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही। मुंबई पण काबीज करून दाखवली, मुंबईत पाय पण ठेवून दाखवला मराठ्यांनी आणि विजय पण घेऊन दाखवला। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोन्याचा दिवस आणि महाराष्ट्रासाठी समिती काम करायला लागले म्हणून महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी आहे। असा विजय 75 वर्षात कधी झाला नव्हता, तो मराठ्यांचा झाला। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि आज संपूर्ण मराठा समाज आनंद आहे, दिवाळी साजरा करते असं त्यांचं म्हणणं आहे। संजय सरोदे, TV9 मराठी, मुंबई। तर अखेर मराठ्यांनी या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला यश आलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटचा GR निघाला, त्यांच्या अन्य मागण्यांचाही GR निघाला आणि जरांगे पाटलांनी आपलं 5 दिवसांचं उपोषण या ठिकाणी सोडलं। जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांचे आभार देखील यावेळेस व्यक्त केलेले आहेत। त्या दरम्यानचे आपण दृश्य पाहतोय। 5 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यामुळे त्यांना काहीसा अशक्तपणा सुद्धा जाणवत असल्याचं आपण पाहतोय। काही वेळानंतर काही वैद्यकीय चाचण्या त्यांच्या होणार आहेत, मात्र त्याआधी त्यांनी या सर्व मराठा बांधवांचे आभार मानलेले आहेत। संपूर्ण या समाजानं त्यांना साथ दिली, त्यासाठी त्यांनी आभार मानले। जरांगे पाटील आता या सगळ्याच मराठा बांधवांना आता या ठिकाणाहून आपल्या गावी जा असं आवाहन या ठिकाणी करत आहेत। आपल्याला यश मिळालं